हे सर्व समाजाचे नेते आहेत. त्याचे एक उत्तम उदाहरण देतो. मी 2019ला मला साहेबांनी मनोनीत नगरसेवक बनवलं. मी बौद्ध समाजाचा असताना आता 2026ला माझ्या पत्नीला उपाध्यक्षपदी त्यांनी निवड केली. तसेच 2014ला आपले राजेश भाऊ रंगारी यांना उपाध्यक्षपदी निवडणूक केली. वरून 2010ला काँग्रेसचा सरपंच अतुल मानोटकर साहेबांनी त्याला मदत केली. त्याच्या सहकार्यामुळे तो सरपंच बनलेला आहे, हे विसरू शकत नाही आपण. आणि आता आपल्या टी पॉइंट चौकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्किलसाठी 5.5 कोटी रुपये दिले. हे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळं माहितीच आहे. दलित विरोधी जसं शब्द आला तर एक गोष्ट हे बी निष्पन्न होते की सर्वात पहिले जे नगराध्यक्ष होते ताई होत्या त्यावेळेस मनोनीत नगरसेवक त्याच 2 मनोनीत केले होते. त्यामध्ये तुम्हीच सांगा तुमच्या बाजूला कोण मनोनीत केले दलित विरोधी साहेब राहिले? हे पूर्ण महाजुलेरी जनतेला माहित आहे. 2014ला रत्नजी रंगारी यांना साहेबांनी मनोनीत नगरसेवक बनवले. ते बौद्ध समाजाचे होते ना. दलित विरोधी दलित कुठे आले? मग दलित विरोधी कुठे आले सांगा ना. आज माझ्या श्रीवासनगरला साहेबांनी 25 लाखाचा बौद्धविहार बांधून दिला आणि वरून दुसरा फ्लोअरही बांधून देणार आहे. याच्यात दलित विरोधी कुठे आले? हे सर्व सामान्य महाजुलीतील जनतेला माहित आहे. आता कसं आहे, निवडणुकीत पराजयाला नैराश्यामुळे हे खोटे आरोप लावत आहे. दलित समाज म्हणा या मग कोणताही समाज चाहे मग अल्पसमाज म्हणा, अल्पसमाजच्या एक मनोनीत नगरसेवक केला तर साहेबांनी सर्व समाजाला न्याय दिला ना, असं वाटत नाही? साहेब एका समाजाचे नाही, साहेब सर्व समाजाचे आहेत. आमच्या एरियामध्ये मस्जिद आहे, कमसे कम 2 कोटी रुपये त्या मस्जिदला दिले साहेबांनी. बौद्ध विहाराला पैसे दिले, मंदिर बांधलंय. याच्यात सर्व समाजाचा न्याय होत आहे. आणखी याच्यात म्हणजे दुसरं बोलण्याला काय आहे? त्यांना आता कसं आहे, निवडणूक मध्ये पराजय झाल्यामुळे आता काय बोलावं काही सुचून राहिलं नाही. नैराश्यामुळे हा सगळे प्रश्न खोटे आरोप लावायचे आणि खोटी प्रसिद्धी मिळवायची. तर काय खुलासा काय करणार? हे बघा, आमचे जे नेते आहेत चंद्रशेखरजी बावनकुळे, हे खालच्या स्तरावरून वरपर्यंत गेलेले आहेत. जर त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं असतं तर आज ते दुसऱ्या नंबरवरचे महाराष्ट्रामध्ये मंत्री राहिले नसते. हे तुम्ही सरासर मागासवर्गीय लोकांच्या बद्दल गैरविश्वास ठेवता. या परिसरामध्ये 9,000 लोकसंख्या दलितांची आहे आणि या ठिकाणी असं वाटलं होतं की दलित माणूस उभा राहिला तोच निवडून येईल, अन्यथा दुसरा समाजाचा निवडून येणार नाही. ते समाजामध्ये तेच निर्माण करणं हे राजकारणाचा भाग नाही आहे. राजकारणामध्ये सर्व समाजाला घेऊन चालण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे. आमच्या नेत्याबद्दल हे बोलतात की त्यांना धड वाचता येत नाही, धड सही करता येत नाही. अनेक तहसीलदारांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की तुमचे राष्ट्रीय नेते आलूपासून सोनं बनवणारे होते, आलूची फॅक्टरी टाकणार होते आणि अशा नेत्यांना तुम्ही राष्ट्रीय नेते बनवले. तसे आमचे नेते नाहीत. आमचे नेते जमिनीवर चालणारे नेते आहेत, लोकांना न्याय देणारे लोक आहेत, अनेक समाजांना घेऊन चालणारे लोक आहेत. लोकांना न्याय देण्याची त्यांची भूमिका आहे. राहिला प्रश्न की यांचे 5 नगरसेवक निवडून आले होते. 5 नगरसेवक निवडून आल्यानंतर हे आपला नगरसेवक थांबवू शकत नाही आणि काही हरवलं काही झालं तरी भाजपा जिम्मेदार आहे, भारतीय जनता पार्टी जिम्मेदार आहे. आणि लोकनेत्यांनी त्यांना बोलवलं, त्यांना आम्ही दिलं. अरे ज्या वेळेला आम्ही दिलं त्यावेळेला तुम्ही का नाही पकडलं? तुम्ही वोटिंग लिस्ट बद्दल बोलता. तुमच्याकडे वोटिंग लिस्टवरती ऑब्जेक्शन घेण्याकरता गव्हर्नमेंटने पॉवर दिलेले होते, वेळ दिलेली होती. त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही. आपल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला पोलिंग एजंट असतो. तो तुमचा पोलिंग एजंट प्रामाणिक होता की नव्हता हे तुम्ही सुरुवातीला ठरवलं पाहिजे होतं. तुमचे नगरसेवक निवडून येतात तेव्हा मशीनमध्ये बिघाड येत नाही आणि आमचे नगरसेवक निवडून आले म्हणजे मशीनमध्ये बिघाड असते, अशी यांची भावना. असे हे बोलतात. लोकांमध्ये आता त्यांची हार झालेली आहे. त्यांनी आपलं मानसिक संतुलन बिघडवलेलं आहे आणि आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या घरी शांतपणे आत्मचिंतन करावं आणि एक सहकार्याच्या भूमिकेने लोकांच्या लोककल्याणाकरता सामोर यावं आणि विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातून त्यांनी कामं सुचवावी. आमचे अध्यक्ष नक्कीच त्यांच्या विकासाच्या कामाच्या बद्दल विचार करतील आणि विकासाचं काम सर्व मिळून करू. निवडणूक आपण गटनेता होते हो माझ्या नगरमध्ये. आता काँग्रेसचे 5 नगरसेवक असताना काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता बनणार का? नाही, तसा विरोधी पक्ष विरोध करायला कोणी आपण मनाई करू शकत नाही. विरोधी पक्ष नेता बनावं. निंदकाचे घर असावे शेजारी. जोपर्यंत निंदक राहणार नाही तोपर्यंत विकासालाही चालना मिळणार नाही.
आम्ही ह्या गोष्टी मान्य करतो. विरोधकांना विकासाच्या गंगेमध्ये स्वतःला म्हणजे विरोधकांना आपण सहभागी करून घेणार आहात. बिलकुल बिलकुल सहभागी करू. त्यांनी एक चांगल्या रीतीने चांगल्या पद्धतीने अर्वाच्य भाषेमध्ये बोलू नये. आमच्या नेत्याच्या संदर्भामध्ये किंवा बीजेपी वाल्यांना अर्वाच्य भाषेत बोलतात. आमच्यामध्ये ती संस्कृती नाही. आम्ही भूतपूर्व सभापती होते, त्यांनाही मानवटकर भाऊ म्हणतो. आमच्यापेक्षा जरी वयाने लहान असले तरी आम्ही मानवटकर भाऊ म्हणतो. रत्नदीप आमच्या मुलासारखा पुतण्यासारखा आहे, तरी आम्ही त्याला रत्नदीपजी म्हणतो. आमच्यामध्ये हे संस्कार नाही. एवढ्या मोठ्या माणसाला आम्ही लहान माणसांना सन्मान देतो, तर मोठ्या माणसाचा आपण कधी अपमान रामय्या करणार नाही. विकासासाठी अगर ते विरोधक असते तर विकासाच्या साठी अगर ते लढले तर त्यांचं ठीक आहे, पण ते विकासाच्या कामामध्ये अडथळा काढला तर तो विरोधकाची भूमिका ठीक नाही. हीच तर त्यांची कमजोरी आहे. अशा पद्धतीने ते कधीच निवडून येणार नाही आणि ते म्हणजे कधीच निवडून आलेले नाही. नगरसेवक ज्या वेळेला बनले ते मी त्यांना सही दिली. मी भारतीय जनता पार्टीचा, ते काँग्रेसचे होते. त्यांनी म्हटलं होतं की आम्ही विकासाच्या सोबत आहोत आणि आम्ही तुमच्या सोबत राहू. आम्ही पटकन त्यांना नगरसेवक मनोनीत नगरसेवक बनवलं. ते विसरले, बेमानी केली त्यांनी. आम्ही कुठे बेमानी केली? बेमानी करणारे लोक आहेत काँग्रेसचे लोक आहेत. त्यांना खीर पचत नाही, कुत्र्याला खीर पचत नाही तसं त्यांना खीर पचत नाही. त्यांनी सामोरे यावं, बोलावं. हे विरोध करायचा लोकांना, दलित लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून एक दंगल घडलं पाहिजे या दृष्टिकोनातून ते असं खालच्या स्तरावर भाषण करतात. आम्ही रोडवर येऊ, रस्त्यावर येऊ, म्हणजे आंदोलन करू. अरे तुम्ही आंदोलन करा. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याची काही मनाई नाही आहे कोणाला. भैया अगर दलित विरोधक बावनकुळे साहेब राहिले असते तर सत्ता दुसऱ्याची राहिली असते. भारतीय जनता पार्टीची काय सत्ता राहिली? ऑफकोर्स आज तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. सुरुवातीपासून जी इथे नगरपंचायत स्थापित झाली तेव्हापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि भारतीय जनता पार्टीची महाजुला नगरपंचायत मध्ये म्हणजे हॅट्रिक झालेली. यंदा आता ती निवडून आलेली बाजू आणि एक हाती सत्ता आहे. तर या एक हाती सत्ता येण्याच्या पाठीमागे नेमकं खरं कारण काय? खरं कारण हे आहे की विकास जे आहे साहेबांनी वेळोवेळी विकास केला. आज महादुल्यामध्ये चौतर्फी रस्ता आहे. आपण कुठल्याही बोळीतून जा, कुठल्याही बोळीतून निघा. एका गावाला ग्रामपंचायतीच्या काळामध्ये एकच एक रस्ता होता. आज अनेक रस्ते झालेले आहे गावामध्ये फिरण्याकरता. पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे. आता आबादी वाढत आहे. पिण्याच्या पाण्या सोयी करता 8 लाख लिटर पाण्याची टाकी बनत आहे. लोकांना पुरेसं पाणी मिळावं. 400 लाईटचा प्रपोजल टेंडर पास झालेलं आहे सोलर लाईटचं. नगरपंचायतीला भुर्दंड बसू नये म्हणून सोलर लाईट साहेबांनी आणून दिले. विकासाच्या बाबतीमध्ये आता ह्या 2-4 काही योजना सांगितलेल्या, परंतु एक महत्वाचं कारण म्हणजे असं आहे की विकास करताना महाजुला नगरपंचायत मध्ये आज कमीत कमी म्हणजे 10 ते 15 वर्षापासून आपली सत्ता आहे. असं असताना सीसीटीव्ही कॅमेरे अद्यापही बसलेले नाहीत. या गोष्टीला आता आपण प्राधान्याने भाजपच्या सत्ताधारी लोकांना आपण तसं काही आपण आव्हान करणार आहात? नाही, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं 3.25 करोडचं एस्टिमेशन बनलेलं आहे. सध्याच्या घटकेमध्ये आपल्याकडे तो निधी सध्या उपलब्ध नाही आहे. जेव्हा कधी निधी उपलब्ध झाला तर आम्ही सीसीटीव्ही बिलकुल करणार आहोत. आमचं प्रपोजल बनवून तयार आहे. नगरपंचायत जसं बोललं गेलं की महादुला नगरपंचायत तर कामठी विधानसभा मध्ये जेवढे बी नगरपंचायत आहेत ते विकासाच्या याच्यामध्ये निवडून आले. खरं, एकदम खरं आहे. एकदम खरं आहे. पूर्ण आलेले आहेत. दलित विरोधी आले असते ते किंवा जनतेचा विकास केला नसता तर जनता पागल नाही आहे. म्हणजे जनता जी वोट करून राहिलेली आहे भारतीय जनता पार्टीला, तुम्ही या शब्दावरून असं तुमचं कळते की तुम्ही लोकांना आव्हान म्हणजे लोकांना चॅलेंज करून राहिले. ज्यांनी मतं दिले त्यांच्यावर तुम्ही अपमानित भाषा बोलून राहिलेली आहे की लोकांनी कसं काय निवडून गेलं म्हणून. महादुला नगरपंचायत फक्त गृहीत धरायचं नाही, पण पुरे नगरपंचायत पूर्ण नगरपंचायत, पूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये साहेबांची वाहवाही होत आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर 1 चे मंत्री म्हणणार आहेत ते आता. पत्रकारांच्या पोल मध्ये सर्वात जास्त पसंती चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची आहेत. आज मराठवाड्यामध्ये जाऊन, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊन साहेबांनी जीवाचं रान केलं. पायाला भिंगरी बांधून त्यांनी काम केलं रात्रंदिवस. आज एवढी मोठी सत्ता जी आली आहे ते असं होत नाही ना. एवढा अंधार नाही आहे. विकासाला लोकांनी साथ दिली म्हणून बीजेपीचे सरकार बसली असं. हा, लोकांनी साथ दिली. लोक आमच्याकरता देव आहे. सगळ्यात पहिले बोलणं असं आहे की माझं नाव इथे मधात आलं आहे असं हे नाही की मी घेऊन गेलो होतो. हे नाही, स्वतः कोणी जायचं असेल आणि माझ्याकडे येत असेल की नाही बा मला भेटायचं आहे, नेमकं त्यांना नेण्याच्या पाठीमागे काय कारण? फक्त हे शुभेच्छासाठी आलते की नाही तुम्ही निवडून आले
बस त्याच्यासाठी जसं आता साहेबांकडे आले. लोकनेता म्हटलं सचिन भाऊनी की एक लोकनेताचं पालकमंत्री म्हणून दायित्व राहते, तो कोणत्याही पक्षाचा असो. शुभेच्छा देणं पालकमंत्र्याचे दायित्व राहते. तर तेच तर पालकमंत्री म्हणून आणि ह्या गावाचा विकास झाला पाहिजे. पण आता कोणत्याही पक्षाचे पुष्कळचे लोक असे काँग्रेसचे बी असतात, इच्छेच नाही म्हणा, कामठीचे बी लोक असतात किंवा हे बी निवडून आल्यावर जातातच, कारण की पालकमंत्री आहे. पालकमंत्री लोकांचं नेत्यांचा असंही आरोप आहे की बा त्यांनी नगरसेवकांना फोन करून बोलवलं, शुभेच्छा हं. दिल्या, पण आम्हाला फोन का नाही केला? आम्हाला आमच्या नगरसेवकांना बदल्यावर बोलवण्याआधी आम्हाला का नाही विचार? त्यांना विचारायचं हे कारण असं आहे की बघा, जो निवडून आला त्याला शुभेच्छा देणार आहे ना, का दुसऱ्याला थोडं ना देणार आहे की नाही बा मी निवडून आलो आणि यांना शुभेच्छा देईन का नाही, यांना हे जो निवडून आला त्याला शुभेच्छा देणार आहे, दुसरं हेच नाही. आणि एक अशी गोष्ट आहे, सगळ्यात प्रथम तुम्ही हे म्हणताय का आमचे नेते माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा कोणी बी एकेरी शब्दात उल्लेख करायला नाही पाहिजे, हे माझी म्हणणी आहे. आमच्या पार्टीतर्फे हे विनंती आहे. काम एवढे मोठे आमचे मंत्री आहेत, महसूल व्यक्तिगत मंत्री आहेत, टिप्पणी करणं, मी आता सचिन बोलत होतो, व्यक्तिगत टिप्पणी करणं, हे हे चु- पर्सनल टिप्पणी करणं कितीपर्यंत हे योग्य वाटतं? हे चुकीचं आहे. बघा, जो व्यक्तीनी पालकमंत्री म्हणून पुरा नागपूरमध्ये विकासाची गंगा त्यांनी चालू केली, पुन्हा महादुला म्हणा किंवा पुन्हा नागपूर सिटी म्हणा, पालकमंत्री म्हणून त्यांनी एवढं चांगलं काम केलं आहे की मागचे 2014 ते 19 काळात बी पुष्कळ विकास झाला. आणि आता ह्या 24 पासून तर 29 मध्ये पण जोपर्यंत आमचे साहेब मंत्री आहेत तिथं विकासच होणार आहे. आणि दलित लोकांवर हे बोलतात ना की नाही दलित लोकांवर अत्याचार होते, कुठे अत्याचार होते, एवढे ते पैसे दलित वस्ती अंतर्गत दिले आहेत. दोन दलित भाग वस्ती होते की एक भारतीय जनता पार्टीचे ते एक नेते आहेत आणि एकीकडे ते पालकमंत्री. पालकमंत्री हे संपूर्ण जिल्ह्यातले राहतात, प्रत्येक लोकांचे राहतात. तर पालकमंत्रीला अशी टिपाटिपी करणं असं वाटत नाही का कितीतरी हे नागपूरच्या लोकांची खंत वाटत नाही का? असं खंत तर वाटते. जो माणूस एवढा दिवस रात्र काम करते, सकाळपासून आमचे साहेब 8 वाजतापासून तर रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत लोकांसाठी काम करतात आणि त्याच्यावर कोणी बोलन हे मनाला लागते ह्या गोष्टी. आणि ह्या गोष्टीचा मी खंडनच करतो का जो व्यक्ती एवढं काम करून राहिलाय, लोकांसाठी रस्त्याचा प्लॅनिंग करते, कुठे नाली नाही त्याचं प्लॅनिंग करते, लोकांना सुखसुविधा झाल्या पाहिजे, अंडरग्राऊंड लाईन त्यांनी हे करून टाकली आहे, पण लोक त्यांच्या विरुद्ध बोलतात तर हे मनाला कुठे ना कुठे टोचतात. त्यांनी माझ्यासारख्याच लहान कार्यकर्त्याला मला त्यांनी वार्ड नंबर 3 मधून माझ्या मिसेसला तिकीट दिली आणि त्यानं चांगले काम केले असन. ज्या ठिकाणी बीजेपी 3ऱ्या नंबरवर राहत होती, बीएसपीच्या बी खाली राहत होती, 100 घ्यायचे आपली तिथं 100 होतं मिळत नव्हते, अशा ठिकाणी साहेबांनी काम केले. तर मी 100 होटावरून आज मी 350 350 होटावर पोहोचलो. हे साहेबाचीच मेहरबानी आहे. तर साहेबांनी त्या एरियामध्ये काम केलं आहे. तिच्या एरियातले लोक कधी बी जातात तर साहेबांनी पहिले गेल्यावर वार्ड नंबर 3च्या आले, तुम्ही चाय घ्या, पाणी घ्या, त्यानंतर मला आवेदन द्या. ह्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत. लोकांच्या मनात परिवर्तन झालंय. तिथचे लोक साहेबांना एवढे मानायला लागले. जवळपास माझे जिंकणं हे निश्चितच होतं, पण कुठे ना कुठे थोडं बहुत गोष्टीनं कमी पडलो असेल मी, त्या कारणाने मी 60-70 होटांनी मागं पडलो. पण हे 60-70 होतं याच्या पहिले 19च्या इलेक्शन मध्ये मी 200 होटांनी मागे होते आमची पार्टी. आम्ही तिथे एवढं कव्हर केलं कारण की साहेबाचं नेचर आणि साहेबांनी एवढी चांगली कामं केली आहेत, त्याच्यामुळे आम्ही एवढं समोर गेलोय. पंकजी या. दलित विरोधी हा शब्द काँग्रेसच्या तोंडातून बहुत वेळा, त्यांच्या नेत्याच्या तोंडातून अथवा म्हणा त्यांचे जेवढे आघाडीचे नेते असतात तो एक ठपका ठेवला असतो भाजपवर किंवा भाजप हा दलित विरोधी आहे. पण मला एखादं दलित विरोधी दाखवा काम काही असेल तर महादुल्यामध्ये, किंवा दलित समाजाच्या विरोधात साहेबांनी काम केलं, काहीतरी प्रूफ आहे का? वाचनालय संगदीप पासून तर अनाथ पिंडपर्यंत जे काळी एकदम मायनस होते, आज चांगल्या कंडिशनला आहे. ते शिक्षणाची व्यवस्था होऊन राहिली, सर्व काही स्किल डेव्हलपमेंट आहे. तर साहेबांनी पुरेपूर प्रयत्न केला का बा एससी समाजाचे जेवढे नेते असतील त्यांना मान सन्मान देण्याचा. पवन पक्के ज्यात उपाध्यक्ष बनले, एक साधारण घरचा पोरगाच अध्यक्ष बनला. तो काही समाजात किती लोक आहे, फक्त 2-4 घर नसेल, पण साहेब कधी समाज पण बघितलं का? आपण बी बांधकाम सभापती राहिले. एससी बहुल आणि कुणबी बहुल गावामध्ये एक लोधी समाजाचा माणूस येऊ शकते, हे फक्त साहेबाची नीती आहे. तो कोणत्याही समाजाकडे पाहून साहेबांनी कधीही काम नाही केलं. त्यांनी सर्व समाजाकडे लक्ष दिलं आहे. एक मोमेडियन समाजाला सुद्धा प्रतिनिधी दिलं. का बरं? मग तुम्ही असं कसं म्हणू शकता का फक्त दलित विरोधी आहे, हा विरोधी आहे, तो विरोधी आहे, या समाजाची विरोधी आहे? काँग्रेसची नीती हमेशाच राहिली आहे की दलितांचा फायदा घेण्याची. त्यांना वाटते हे वोट आमचे आहे, हे भाजपकडे गेले ते कसं होईल. तर मला वाटतं की ही त्यांनी भावना बदलायला पाहिजे. त्यांनी काम करून मनं जिंकायला पाहिजे. ज्या प्रकारे बावनकुळे साहेबांनी काम करून मनं जिंकले आहे, दलित
समाजाचे, बौद्ध समाजाचे लोकांचे. माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा आज भाजपमध्ये का गेलाय? मला कुठेतरी पटलं, मला कुठेतरी वाटलं का हा नेतृत्व चांगला आहे, समाजासाठी 2 गोष्टी करू शकते. त्याच्यामुळे माझ्यासारखा व्यक्ती सुद्धा भाजपमध्ये गेलाय. आणि पुष्कळ लोक भाजपमध्ये गेले, जे बॉम्बेपर्यंत गेले, सोडून आले, बहुत काही आहे. त्यांनी कुठेतरी बघितलंय का साहेबांचे निषेध चांगला आहे, त्यांचे विचार आवडले, त्यांचे काम आवडले, विकास आवडला. तर मग अशा वेळेस तुम्ही दरवर्षी ते टेप्रिकार सर काय आहे, दलित विरोधी असते तर एवढ्या मोठ्या बहुल दलित गावामधून एक व्यक्ती निवडून नाही आला असता कधीच. 60% दलित आहेत, 60% दलित असते तर हा व्यक्ती निवडून नाही आला असता. पण दलितांनी, बौद्ध समाजांनी पूर्ण सहकार्य केलं, त्याच्यामुळे हा भाजपचा आमचा नगराध्यक्ष भाऊ, निवडला. आता कोराडी ग्रामपंचायती निवडणुका येणार आहेत, हो. तिथे बी SC SC आहे. सरपंच म्हणून आहे. तर बिलकुल. परत तेच वापस रिपीट तेच येणार का, जसं तुम्ही म्हटलं टेप रिकॉर्ड? अध्यक्ष बनणारच आहे तिथं एससी समाजाचा, त्यात काय टिपिकल वाजायची आहे. रनिंग नगरसेवकांनी खूप चांगले विकासाचे कामं केले मागच्या 10 वर्षात, असं ही भाजपच्या कार्यकर्त्यांचं जी. दावा आहे. आणि असं असताना रनिंग उमेदवार जे नगरसेवक होते त्या लोकांच्या उमेदवाऱ्या नाकारण्याचं कारण तुम्हाला काय वाटते? बघा असं आहे की तुम्ही काही अमरत्वाचा पट्टा घेऊन आला का मीच नगरसेवक बनेल? मी अगर नगरसेवक असेल तर माझे काम आहे की याला सुद्धा चान्स द्यायला पाहिजे का मीच नगरसेवक, मीच बांधकाम, मीच पुढं. तर साहेबांचं म्हणणं आहे की बा नवीन लोकांना चान्स द्यायचा आहे, त्याच्यामुळे पुराण्या सर्व लोकांनी थांबवण्यात आलं. मनोनीत नगरसेवकासाठी तुमचं सुद्धा नाव आघाडी? नाही, चुकीची गोष्ट आहे. मी 5 वर्ष सरळ म्हटलं होतं का बा नवीन लोकांना चान्स द्या. तिथं कुठेही नाराजी होती ते काहीच नाही. तुम्ही तुमच्या सहकार्य 100% मला वाटतं की नवीन लोक बनले, नवीन लोक चान्स भेटला, त्यांनी काम करावं. नवीन आणि पुराण्या लोकांनी जेवढी सीट सोडणार नाही तेवढी तुम्ही नवीन लोकांना कसं चान्स द्या तिथे, तर का वाढतील? नवीन नेतृत्व कधी म्हणजे- करणार असं आपलं म्हणजे फक्त का त्या दर्या उठण्यासाठी थोडी कार्यकर्ते राहणार आहे? त्यांना सुद्धा चान्स लागेल, त्यांना सुद्धा मानसन्मान लागेल, त्यांना सुद्धा नगरसेवक पदी पाहिजे. काही फक्त पुराण्याच लोकांची ही मक्तेदारी नाही आहे किंवा मी नगरसेवक बनीन, मी बांधकाम बनीन. मी आज स्पष्ट केला पाहू की पुराण्या लोकांना आपली सीट सोडून नवीन लोकांना चान्स द्यायला खरं पाहिजे. सर तुमचं म्हणणं आहे की नवीन नेतृत्वाला मी- चान्स दिला साहेबांनी? पूर्ण लोक यांना सुद्धा विचारून घ्या, मी स्वतः म्हटलंय किंवा निवडून लढणार नाही, नवीन लोकांना चान्स देईल. आता आम्ही बोललो तर बावनकुळे साहेब एक तळागाळातल्या कार्यकर्त्यांना, जे कार्यकर्ता दिवस रात्र झटतात, त्यामधले आपण आहे ना, आपल्याला साहेबांनी मनोनीत केलं, काय म्हणणार आरोपावर त्यांच्या? सर्वप्रथम तर तुमच्या सर्व चॅनलच्या अभिनंदन. आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे आरोप लावणारे माननीय लोक आहेत त्यांना एकच मी म्हणणार आहे की बावनकुळे साहेब हे आतापासून नाही तर त्यांच्या 40 वर्ष राजकारणाला झालेलं आहे. आणि 40 वर्षाच्या राजकारणामध्ये त्यांनी लहान कार्यकर्त्यापासून तर मोठा कार्यकर्त्यापर्यंत सर्वांचा मानसन्मान केलेला आहे. यांच्यासारख्या रस्त्यावर येऊन त्यांनी कधी असं रर गाणं दाखवलं नाही की हा विरोधी आहे, तो विरोधी आहे, हा असा झाला, तो तसा झाला, असं कधी साहेबांनी केलेलं नाही. त्यांच्यामुळे आज साहेब महाराष्ट्रात फडणवीस साहेबांनंतर 2nd नंबरवर आहेत. आणि सबका साथ सबका विकास हे आमच्या पार्टीचं धोरणच आहे की सर्वांना सोबत घेऊन चालायचं आहे. त्या लोकांनी ज्याप्रमाणे बाबासाहेबांचं कन्व्हेन्शन सेंटर आहे त्या ठिकाणी जे काही बोलण्याचा प्रयत्न केला, तर मी प्रशासनाला विनंती करेल की त्या ठिकाणी 50 मीटरच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारच्या राजकारणी भाषा बोलण्याकरता बंदी आहे. तर सर्वात पहिले त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे, हे मागणी करत आहे मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून. राहिला प्रश्न आमच्या नगरपंचायतचा विषय, तर नगरपंचायतमध्ये 2014 पासून आतापर्यंत एक हाती सत्ता याच्याकरता आहे कारण की साहेबांचा जो विकास आहे वो विकास फक्त महाजुलापुरती मर्यादित नाही आहे. साहेबांचा विकास पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून राहिलेला आहे. आणि हेच तुम्हाला कालच्या ज्या निवडणूक झाली परवाची, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की कोणत्या प्रकारे भाजपाचा झंझावात सुरू आहे. महाजुलाच्या प्रत्येक जनमानसांमध्ये बावनकुळे साहेबांची जी छवी आहे त्या छवीच्या माध्यमातून लोकांच्या मनापर्यंत बावनकुळे साहेब गेलेले आहे. हे कितीही विरोध करत असतील तरी पण बावनकुळे साहेब हे टॉपवरच राहणार आहेत. हे म्हणतात ना दलित विरोधी आहे, तर एक आम्ही मोजायला गेलो की नाही, तर भरपूरसे आमच्याकडे प्रश्न आहेत आणि उत्तर आहे यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याकरता. पण आम्ही रस्त्यावर उतरून असं उत्तर देणं आम्हाला भाग्य नाही. आम्ही कामं करून सांगतो, कामं करून दाखवतो. यांचे उत्तर आम्ही असं करत देत नाही. प्रीतम भाऊ, टिप्पणी केली होती कालच्या बाईट मध्ये की बावनकुळे साहेब सिग्नेचर करत नाही, इंग्लिश वाचत नाही, तर हे का बावनकुळे साहेबांच्या सोबत फिरतात का? हे टिप्पणी आता कसं आहे, आमचे मित्र सचिन भाऊ पाटील यांनी सांगितलं आहे की तुम्ही
सचिनभाऊ पाटणी ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की मी तुमच्यासोबत इंग्रजीमध्ये संभाषण करतो, तुम्ही त्याचे उत्तर द्या. ज्यांना येत नाही ना, कसं बोलायचे पैसे लागत नाही. हे एक चांगली गोष्ट आहे आपल्या या देशात की पैसे लागत नाही, म्हणून जे आलं तोंडात ते बोलून टाकायचं आपण. महापुरा शहराचे भाजपचे अध्यक्ष राहिले आणि आताही अध्यक्षपदाचे कार्यकर्ते. असं असताना प्रभाग क्रमांक 16 तिथं तुमचं गृह आहे, घर आहे. त्या प्रभागामधनं काँग्रेसचा उमेदवार निवडून येतो आणि भाजपचा उमेदवार पडतो. असं असतानाही मनोनीत नगरसेवक म्हणून तुमची निवड झाली, काय सांगणार आपण? भारतीय जनता पार्टीचे काम करत असताना 17 वार्डाकडे लक्ष असते भारतीय जनता पार्टीच्या. आपण कोणत्याही एका वार्डाकडे लक्ष देऊ शकत नाही, परंतु काही कारणास्तव जनतेने जे कौल दिला ते आम्हाला मान्य करावं लागणार आहे. आणि मान्य करत असताना साहेबांच्या मनात काय आहे हे कोणाला माहित नसतं. साहेबांनी ज्याप्रमाणे मलाही मनोनीत नगरसेवक म्हणून एक चान्स दिला आहे, त्याचप्रमाणे साहेबांनी मोहसिन शेख एक अल्पसंख्याक आहेत त्यांना पण साहेबांनी चान्स दिलेला आहे. म्हणजे साहेबांचा दूरदृष्टिकोन असा आहे की सर्व समाजाला न्याय देण्याची भावना साहेबांची असते. भाजपमध्ये काही मनोनीत नगरसेवकांना घेण्याबद्दल ज्या लोकांना, म्हणजे आता ज्या 2 लोकांची निवड झालेली आहे आणि त्यांच्या निवडीनंतर भाजपमध्ये काही खदखद आहे का किंवा काही थोडी नाराजी आहे का, असं तुम्हाला वाटते का? नाही, बिलकुल अजिबात नाही. कारण आम्ही सर्व लोक सोबत मिळून काम करणारे आहोत. येणाऱ्या काळात नगरपंचायतमध्ये जेवढे आमचे नगरसेवक निवडून आले आहेत सर्वांना घेऊन आम्ही चालणार आहोत. त्याचप्रमाणे जे आपले नगर अध्यक्ष मॅडम आहेत त्यांचे म्हणणं आहे की सर्व लोकांना सोबत घेऊन आपल्याला विकास कामं करायचं आहे. आपण विकासासाठी सोबत घेणार आहात? 100% घेणार आहोत. त्यांची भूमिका अगर जनतेच्या सोबत विकास कामं करीता असेल, त्यांच्या समर्थन प्रत्येक विकास कामामध्ये असेल तर त्यांना घेण्याकरता आम्हाला काही अडचण नाही. बाजूल्याच्या जनतेने आपल्याला निवडून दिलं, तर सर्वात पहिले आता तुमच्या संपूर्ण नवीन टीम आणि माननीय नगराध्यक्ष मॅडम यांच्या बरोबर आपला विकासाचा अजेंडा राहील. विकास पहिले नंतर विरोध. 100% आमच्या विकासाचा एजेंडा आहे, राहणार आणि 100% आम्ही पूर्ण करणार आहोत. कारण की आमच्या मोदी साहेबांनी जे विजन ठेवलेलं आहे की प्रत्येक लोकांना न्याय दिला पाहिजे, प्रत्येक याच्यामध्ये विकास झाला पाहिजे आणि विकास हा सर्वात प्रथम ठेवायचा. विरोध करणं हे विकासाला तडा गेल्यासारखं राहते. विरोध करणं हा मोठी गोष्ट नाही आहे. त्यांच्यामुळे आपण विरोधला बाजूला ठेवून विकासासाठी आपण सर्व लोक सोबत येणार आहोत आणि सर्व लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष जिवंत असला पाहिजे असं म्हटलं जातं. विरोधी पक्ष जिवंत ठेवायचाच नाही असं काँग्रेसच्या नेत्यांना आरोप होता. काँग्रेसच्या नेत्यांचं असं म्हणणं होतं की आमचा पक्ष गट बनवू दिला नाही आणि गट रजिस्टर करताना आमचा नगरसेवक हा गायब राहिला, त्याला बंगल्यावर बावनकुळे साहेबांनी बोलवलं होतं. तर नेमका विरोधी पक्ष जिवंत ठेवायचा आहे की नाही असाही एक प्रश्न तुमच्याकडे आलेला आहे, तर तुम्ही काय सांगणार यावर? विरोधी पक्ष जिवंत असायला पाहिजे हे सर्व ठिकाणी राहते. विधानसभेपासून लोकसभेपर्यंत विरोधी पक्ष असायला पाहिजे हे काँग्रेसच्या लोकांचे म्हणणं राहते. परंतु जे निवडून आले आहेत त्यांच्या मनात काय सुरू आहे, ते विरोध करणार आहे की विकासाला समर्थन देणार आहेत हे आतमध्ये बसणाऱ्या ठरवतील, हे बाहेरचे नेते नाही ठरवणार आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की बावनकुळे साहेबांनी त्यांना प्रलोभन दिलं, त्यांना बोलावलं, तर हे चुकीची धारणा आहे त्यांची. कसं राहते की यांना काही माहित नसतं. फक्त बावनकुळे साहेबांच्या नावाने राजकारण आपलं कसं पुढे जाणार आहे आणि बावनकुळे साहेबांना आपण खाली कसं दाखवायचं, त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून आपलं राजकारणाची पोळी कशी शेकायची हे लोक करत आलेले. आणि याच कारणामुळे आज जेही समाज आहे पूर्ण महादुलाचे त्यांना माहित झालं आहे की फक्त हे लोक निवडणूक आलं त्याच वेळेस बावनकुळे साहेबांचं नाव घेतात आणि आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न करतात. ह्या जनतेला समजलेलं आहे. म्हणून वार्डची जनता जे राहते, जे आपल्या वार्डची जनता आहे, ते नगरसेवक निवडून याच्यासाठी येते की त्यांच्या विकासाचं काम झालं पाहिजे. तर ते जे नगरसेवक निवडून आले आहेत त्यांनी आरोप लावला की आमच्या नगर, तर त्यांनी काम जनतेसाठी करायला पाहिजे, विकासासाठी करायला पाहिजे की विरोधासाठी करायला पाहिजे, काय म्हणणार? आता आमच्या त्या जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकाला एक विनंती राहणार आहे की तुम्ही विरोध करा, तुम्हाला वाटत असेल विरोध करायला पाहिजे तर विरोध करा, परंतु ज्या ठिकाणी विकास कामं जनतेच्या भल्यासाठी होत असेल आणि पारदर्शीप्रमाणे होत असेल त्या ठिकाणी तुम्ही विरोध केला तर तिथली जनता येणाऱ्या काळामध्ये त्यांना धडा शिकवण्याचा राहणार नाही. आणि सर्वांना सोबत घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये विकास कामं करणार आहोत आणि सर्वांना घेऊन चालणार आहोत आम्ही. भूषण भाऊ काय म्हणणार? ज्या लोकांनी आरोप केले ते याच्या पहिले या गावचे सभापती होते, तेव्हा यांनी किती विकास केला हे यांनी पहिले जनतेसमोर सांगायचं. आणि जे नेहमी बोलतात दलित विरोधी आहे, आज बहादुरा नगरपंचायत, बेसा पिपळा, त्याच्यानंतर येरखेडा नगरपंचायत, इथे सगळ्याच समाजाला सारखा न्याय दिला. तिथे कुणाचे रोस्टर होते, सगळ्या समाजाला तिकीट दिली, तिथे सगळ्या समाजाचे लोक निवडून. आणि साहेब कधी समाजाचे राजकारण करत नाही. आणि काँग्रेसची दशा एवढी बेकार होती या इलेक्शन मध्ये